नवापुरात गुन्हेगारीचा आलेख वाढला, पालिकेचे नगरसेवकांकडून कठोर कारवाईची मागणी। नवापूर शहरात दिवसेंदिवस घरफोडी, दुचाकी आणि मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। अगदी मंदिरांनाही चोरट्यांनी लक्ष केल्यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटच्या वतीने नवापूर पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव व उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांची भेट घेतली आणि शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली। चोऱ्यांचे वाढते प्रमाण। शहरात रात्रीच्या वेळी घरफोडी आणि वाहन चोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे दिवसाढवळ्याही दुचाकी आणि मोबाईल चोरीला जात आहेत। मंदिरांची सुरक्षा धोक्यात। शहरातील काही मंदिरांमध्येही चोरीचे प्रकार घडल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या असून चिंता वाढली आहे। सुरक्षा उपाययोजना। शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते आणि संवेदनशील भागांमध्ये तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत। पोलीस गस्त। रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त अधिक प्रभावी व वारंवार करण्यात यावी, तसेच संशयास्पद व्यक्तींची कसून चौकशी व्हावी। निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली। शहरातील चोऱ्या रोखण्यासाठी केवळ पोलीस नाही तर नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले। आता या निवेदनानंतर नवापूर पोलीस प्रशासन चोरांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी किती गतीने पावले उचलते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। काल रात्री प्रभाग क्रमांक 6 आणि 7 कनेक्टिंग असलेला शीतल सोसायटी या भागामध्ये जबरी चोरी झाली। कारण काल रात्री 2 वाजता काही चोर दीपक पाटील यांच्या घरासमोर लावलेली गाडी ही घेऊन नदीपात्रापर्यंत घेऊन गेले आणि तिथं लावली। त्यानंतर रात्री 3 वाजता ते परत त्या शीतल सोसायटीमध्ये आले आणि धनजीभाई प्रजापत यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांनी जबर चोरी करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी तांब्याची व चांदीची मूर्ती वगैरे व घराची नासधूस करून ते निघून गेले। लगेच बाजूमध्ये ध्रुवीनभाई प्रजापत जे नुकतेच आता सीए झाले, त्यांच्या घरी त्यांनी घरफोडी केली, पुढचा दार तोडला, घरामध्ये सगळं त्यांनी सामान अस्तव्यस्त केला। वरती गेले, वरच्या मजल्यावर गेले, तिथंही त्यांनी दार तोडला। त्या वरच्या मजल्यावरती एका रूममध्ये त्यांचे काका काकू झोपलेले होते, त्या ठिकाणी त्यांच्याही तो बेडरूमचा दार तोडण्याचा प्रयत्न केला। जेव्हा आवाज आले तेव्हा ते दोघंही पती पत्नी जागे झाले आणि आतून आरडाओरड केली। परंतु ते जे चोर होते ते एवढे डेरिंगबाज होते की ते आरडाओरड केल्यानंतरही ते दरवाजा तोडतच राहिले। त्यानंतर त्या काकूंनी वरती गेल्या आणि टेरेसवरून मोठमोठ्याने आरडाओरड करून लोकांना जागा केलं, तेव्हा ते चोर पळाले। सांगायच्या भावार्थ असा की आज आम्ही पूर्ण काउन्सिल माननीय भरतभाऊ गावित यांच्याशी बोललो, आमचे नगराध्यक्ष जयंत जाधव नरूभाऊ यांच्याशी बोललो। ते आज काही कामानिमित्त बाहेर होते, त्यांनी आम्हाला सूचना केल्या की हा गंभीर प्रकार आहे, नवापूर शहरामध्ये जानमालची सुरक्षा झाली पाहिजे, या अशा चोऱ्या जर होत असतील तर त्यांना आळा बसला पाहिजे। म्हणून आज आम्ही पूर्ण काउन्सिल माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना भेटलो, झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला की नवापूर शहरामध्ये असा प्रकार होऊ नये। चोरी होणं हा एक प्रकार जरी होता, परंतु त्याच्यासोबत हे डेरिंगबाज होते। जर समजा त्या मावशींनी जर काकूंनी आरडाओरड केली नसती तर त्यांना जीवितहानीसुद्धा झाली असती। म्हणून आमची एक विनंती आहे की पोलीस डिपार्टमेंटने त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे पाहावे आणि छळा लावावा आणि जे कोणी चोर असतील त्यांना जेरबंद करावं, त्यांना शासन करावं, त्यांना कडक शिक्षा करावी, जेणेकरून असे अनुचित प्रकार नवापूर शहरात घडणार नाही आणि नवापूर शहराच्या नागरिकांची जानमालची सुरक्षा करावी, हीच आमची विनंती। तसं आम्ही PI साहेबांना कल्पना दिली आणि त्यांनी आम्हाला होकार दिला की आम्ही संबंधित जे काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते तपासू आणि त्यांना कडक शासन करू। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।